जायला असं मला काय अडचण नाही. सर आज बारामतीमध्ये सर अर्ज भरलाय सुनेत्रा पवारांनी. काँग्रेसने उमेदवार दिला, तुम्ही भूमिका जाहीर करून सुद्धा की बिनविरोध व्हावी निवडणूक. का असं घडलं असावं, तुमचं काय म्हणणं? असं की उमेदवार राजकीय पक्षांनी देणं अशात काय फार चुकीचं असं नाही. त्या पक्षाचा हा निर्णय. काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्यांनी निर्णय घेतला, त्यांचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. आणि विंजर द्या ही मागणी करण्याचंही काही कारण नाही. लोकशाहीमध्ये निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर समोरसुद्धा कोण लढेल हे मान्य करूनच निवडणुकीत करायला हवे. तुम्ही सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार तुम्ही किंवा सुप्रियाताई वगैरे? नाही, आम्ही उमेदवार उभा केला नाही. आमचं मर्यादित आहे. प्रचार काय करायचा तर मागची निवडणूक जी झाली ते सुप्रिया विरुद्ध हाच उमेदवार होता. आणि ज्यांनी फॉर्म भरला त्याच सुप्रियाच्या विरुद्ध 3 लाख मतांनी सुप्रिया निवडून आली. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वैशिष्ट्य नाही. सुप्रियाची 4थी निवडणूक होती. आणि त्यामुळे निवडणूक पाठिंबा लढवणं काही नाही. लोक या संबंधी काय मताचे आहेत हे स्वच्छ दिसतं. दादांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट होती. लोकांचं म्हणणं होतं की दादांनी इतक्या वर्ष उपमुख्यमंत्रीपदी काम केलेलं आहे म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी म्हणजे तुमच्या पक्षाकडनं किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं उमेदवार नाहीये, पण काँग्रेसला तुम्ही बोलावं किंवा महाविकास आघाडीतून नेत्यांनी बोलावं. काय बोलायची गरज नाही. असं आहे की अनेक लोक अनेक निवडणुका लढवतात, यशस्वी होतात. राजकारणात जे फसतात ते लोकांचं काम करण्याच्यासाठी. आणि अजित पवार हे ॲक्टिव्ह होते लोकांच्या विकासाच्या कामात त्यांचं लक्ष असतं. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल त्या मतदारसंघात एक आदर आहे. पण तो आदर आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. दुर्दैवानं ते अपघाती निर्णयाने गेले. त्याचं दुःख कुटुंबामध्ये आम्हा सगळ्यांना आहे. आणि पवार कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख त्याची भूमिका राजकीय नाही बाकीची ही आमच्या कुटुंबात मानली जाते. आणि आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आम्ही ठरवलं की निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे तो आपण लढवायची नाही. साहेब एक दुसरा एक प्रश्न आहे की आज तिथे एवढं अर्ज दाखल कार्यक्रम झाला आणि सभा पण झाली आणि त्याच्यामध्ये एक फोटो बॅनर लावला. त्याच्यामध्ये मोदींचे पण फोटो होते आणि अमित शहाचे पण फोटो होते, जे की पार्टी आहे सुनेत्रा पवार यांचे. त्या कार्यक्रमामध्ये त्यांचे फोटो लावले गेले होते, भाजपच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते. चुकीचं काय, त्यांच्या पक्षाचे फोटो असतील काय असेल, काय प्रश्न काय. पक्षाचा कार्यक्रम होता पण एनडीएच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एनडीएमध्ये आहेच ना. तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे. माझं असेल तर ते चुकीचं आहे. साहेब एकीकडे आम्ही त्याला या निवडणुकीत आम्ही काही विरोध केलेला नाही. आम्ही कॅन्डिडेटच उभा केला नाही. आणि त्यामुळे
आम्हा लोकांचे फोटो दिले नसते तर योग्य दिसतात. सर त्याच बॅनरवर अजितदादांचा हा नावच पुरेसा आहे असं म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाला पण कुठे ना कुठे साईड केलं. कळलं नाही. अजितदादा यांचं नावच पुरेसं आहे, प्रफुल्ल तटकरे पटेल आणि आणि तटकरे यांचं यांच्या नाव घातकी लोकांची गरज नाही असं म्हणताय. त्यांच्या पक्षाची स्थिती असते. त्याचा अर्थ असा होता की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अशा घातकी लोकांची गरज नाही, फक्त अजित पवार हे नावच पुरेसं आहे असं त्याचा अर्थ होता असं सांगितलं जातं. त्याचा अर्थ त्याचा निष्कर्ष हा त्यांनी काढलेला आणि कोणी काढलेला आणि त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं. सर राहुरीमध्ये एकीकडे तुम्हीच तुमच्याकडे जागा होती राहुरीची, प्राजक्त तनपुरे लढणार होते, पण त्यांनी पण देखील माघार घेतल्याचं कळतंय. माहिती नाही कारण फॉर्म भरलाय का त्यांनी? नाही, त्यांनी नाही अर्ज भरला. नाही अर्ज भरला नाही. तनपुरेंनी नाही अर्ज भरला. तनपुरेंसोबत लोकांचे प्राजक्त तनपुरेंसोबत भाजपच्या नेत्यांनी चर्चा केली, म्हणजे रवींद्र चव्हाण आणि महाजनांनी, आणि मग तुमच्या विकासाचे मुद्दे आम्ही मार्गी लावू असं म्हटले, त्यामुळे ते थांबले. माहिती नाही कारण मला माझ्या पक्षाने सांगितलं की एक तनपुरेचे निवडून असेल किंवा कोणी ओकाच्या म्हणून कार्यकर्ता ते निवडून असेल आणि त्यांना असं वेळेस केलं तुम्ही